श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये, आजच्या या स्वामींच्या शब्दांमध्ये. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे तुला भाग्यशाली ठरवतील. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुला यशस्वी ठरवतील. तू फक्त आज चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. नक्कीच नक्कीच आजच्या या स्वामींच्या शिकवणींमध्ये तुला चांगले मार्ग तर मिळेलच, सोबत चांगले मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. रोज स्वामींचे विचार ऐकतोस, रोज स्वामींचे शब्द ऐकतोस, पण आजचे हे स्वामींचे शब्द, आजचे हे स्वामींचे विचार तुला कायम यशस्वी ठरवेल. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक आणि नक्कीच या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग तर सांगेन. या मोहमायेच्या दुनियेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भाग्यशाली सुद्धा ठरशील. आज बऱ्याच गोष्टी असतील, आज बरेच दुःख आणि बरेच संकट तुझ्या मनात असतील, सोबत बऱ्याच इच्छा सुद्धा तुझ्या मनात असतील. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतात, तर काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. तर एक गोष्ट तुला सांगतो, हे कलियुग आहे, हे कलियुग आहे, ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवरती प्रत्येक कर्माची परतफेड करावी लागते. पण सोबत ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात त्या गोष्टी स्वतः परमेश्वर करतात, त्या गोष्टी स्वतः परमेश्वर घडवून आणतात. प्रत्येक गोष्ट स्वामी घडवतात. तू सर्व आयुष्य जगतोस, तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करतोस, फक्त या आयुष्यातील सर्वात मोठा खेळ हा स्वामी रचवतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक गोष्ट तुझ्या चांगल्यासाठी असते, आज तुझ्या हितासाठी असते. पण आज तुला असं वाटत असेल की आज ते माझ्यासोबत घडलेलं आहे, तुला खूप वाईट वाटत असेल, पण कधी ना कधी तरी तुला त्या गोष्टीचा एक अंदाज येईल की नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते चांगल्यासाठी घडलं. स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द एवढेच नव्हे, तर यापुढील स्वामींचे विचार, यापुढील स्वामींचे शब्द हे तुला कायम एक चांगले मार्गदर्शन देत राहील, तुला कायम या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहील. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नको, शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. जर स्वामींवरती विश्वास करत असशील, पण जर स्वामींवरती विश्वास करत असशील तर शेवटपर्यंत नक्कीच ऐक, कारण की स्वामींचे विश्वास आणि स्वामींचे शब्द हेच स्वामींची भक्ती असते. आणि स्वामींचे विचार, स्वामींची शिकवण आज तुला स्वामींच्या भक्तीच्या मार्गावरती नेणार आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामींचा विचार, आजचे हे स्वामींचे शब्द पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. तर नक्कीच या कलियुगामध्ये जगण्यासाठी आपले कर्म महत्त्वाचे असतात, सोबत आपले कृत्य महत्त्वाचे असतात. पण नक्कीच आज प्रत्येक गोष्ट तुला भाग्यवंत ठरवेल जेव्हा जेव्हा तू स्वामींच्या विचाराप्रमाणे वागशील, स्वामींचे शब्द हे तुझ्या आचरणात घेशील. तर स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे, या कलियुगामध्ये माणुसकी नावाची गोष्ट राहिलेली नाही. आता सध्या आपली लोक सुद्धा आपल्या वाईटावर टपलेली आहेत. हे आहे कलियुग, हे आहे या कलियुगातील सत्य घटना. आणि नक्कीच तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे, एक महत्त्वाचा टप्पा सांगणार आहे, या कलियुगातील अत्यंत महत्त्वाची बाबी सांगणार आहे. ते म्हणजे या कलियुगामधील जगण्याचा मार्ग. म्हणजे आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल, आज जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद किंवा सुख हा येणारच येणार. तर नक्कीच स्वामींच्या विचारांकडे तर वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे तर वळूयात. पण त्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. या कलियुगामध्ये अशी बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात, मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही छोटी छोटी चिमुकली पोरं पाहायला मिळतात. काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, काही लोक अपंग आहेत, काही लोकांच्या पुढे पाठी कोण नाही, अनाथ आहेत. तर बरीच अशी वृद्ध माणसं असतात ज्यांना वृद्धपणे एकटं सोडलं गेलेलं आहे. आणि आज त्या लोकांना बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यांची परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज बरीच लोक अशी आहेत ज्या लोकांना फार मदतीची गरज आहे. त्यांची वेळनी परिस्थिती खराब आहे, त्यांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावं लागतं. अशी परिस्थिती बघितल्यावरती सुद्धा अंगावरती काटा येतो. तर नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा का सांगत आहे, फुल ना फुलाची पाकळी. आज जर प्रत्येक माणूस एकत्र झाला तर त्या लोकांना खूप मोठी मदत होऊ शकते. तर हाच महत्त्वाचा मुद्दा तुला सांगत आहे, हाच महत्त्वाचा टप्पा तुला सांगत आहे की नक्कीच आज स्वामींवरती विश्वास ठेवतोस, पण नक्कीच तुझ्या कर्मांवरती सुद्धा विश्वास ठेव. आज नक्कीच आपल्या आयुष्यातील छोटीशी मदत या लोकांना करून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. पण काहीच लोकांनी या
आम्हाला या गोष्टीला मदत केली ते म्हणजे आम्हाला निखिल शिरतोडे, त्यानंतर विमल मुचंडी, प्रशांत पाटील, नंदकुमार सर आणि कौशल्या परदेसी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन आणि स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज तुझे कर्म महत्त्वाचे आहेत. प्रत्येक गोष्ट स्वामी बघत आहे. आज फक्त स्वतःसाठी जगू नकोस, दुसऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी कर. कारण की आज जर प्रत्येक माणूस माणसाच्या कामाला आला तर नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये परमेश्वर हा तुझ्या कामाला येईल. परमेश्वर हा तुझ्या कामाला येईल. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. पण या गोष्टीला मदत पाठवण्यासाठी, लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितलाय, समजून घे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितलाय, समजून घे. तर नक्कीच तुझ्यामुळे आज जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर ते तुझे कर्म आहेत, ते तुझे चांगले पुण्य आहेत. आणि पुण्य आणि कर्माचे फळ या कलियुगामध्येच मिळणार आहे. तू जसा आलेला आहेस तसाच जाणार आहे. तुझ्या कर्मांची फळं तुला इथेच सर्व काही भोगून जायचे आहेत. इथंच तुला सर्व कर्म करायचे आहेत. तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केले आहे. फुल ना फुलाची पाकळी, आज तू तरी दुर्लक्ष करू नकोस. या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, तर हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. पण याच महत्त्वाच्या मुद्द्यातून एक सर्वात मोठे अर्थ आपल्याला कळते की स्वामींनी सांगितलेला आहे की प्रत्येक माणसाचा अंत हा निश्चित आहे. प्रत्येक माणसाचा अंत हा निश्चित आहे. तर प्रत्येक माणसाला गर्व कसला, प्रत्येक माणसाला गर्व कसला. इथे आपलीच लोक आपला पाय खेचत आहेत. जर आपण दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी राहायला शिकलो तर नक्कीच प्रत्येक माणूस या कलियुगामध्ये माणसाच्या नावाने ओळखला जाईल. कारण की आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये फक्त स्वतःचा विचार करतो. आज बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेली आहेत. आज आपल्याला काम आणि धंदा बघावा लागतो आणि त्याशिवाय आपण काहीच विचार करत नाही. आपल्या कुटुंबाचा विचार करतो. पण आज बरीच लोक अशी आहेत ज्यांची वेळ परिस्थिती खराब आहे. त्यांचा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. पण स्वामींचे विचार यापुढील तुला भाग्यवंत ठरवतील. स्वामींचे शब्द यापुढील तुला यशस्वी ठरवतील. स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द तुला नक्कीच यशस्वी ठरवतील. हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द तुला नक्कीच चांगल्या मार्गावरती नेतील. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असतील, कितीही संकट असतील, तुला प्रत्येक दुःखातून, प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याचं काम स्वामींचं आहे. तुझं फक्त एवढंच काम आहे की स्वामींचे विचार हे तुझ्या आचरणात घे. आज फक्त स्वामींसाठी 10 ते 15 मिनिटे काढ. हे 10 ते 15 मिनिटे तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणतील. तर जेव्हा प्रत्येक माणसाने स्वामींचा संदेश ऐकलेला आहे, स्वामींचे शब्द ऐकलेले आहेत, त्यांच्या मनात नुसते चांगले विचारच आले नाहीत तर चांगले कृत्य सुद्धा घडलेले आहेत. जेव्हा चांगले विचार, चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडतील, त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात आणि त्या गोष्टी कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. चांगले ऐकाल, चांगले घडेल. चांगले शब्द आहेत, चांगल्या शिकवणी आहेत, चांगले विचार आहेत, म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात किंवा बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या असतात. बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात. तर बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपल्याला अनुभवायच्या असतात. गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जी गोष्ट आपण ऐकलेली असते ती गोष्ट वारंवार ऐकली तर त्या गोष्टीची सवय लागते. आणि हे स्वामी संदेश आहेत, स्वामी विचार आहेत, स्वामींचे शब्द आहेत. वारंवार नक्कीच ऐक आणि आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला समजून जातील आणि त्या गोष्टी तुला भाग्यशाली आणि भाग्यवंत ठरवतील. जेव्हा प्रत्येक माणसाने स्वामींवरती विश्वास ठेवला तेव्हा प्रत्येक माणूस हा नशीबवान ठरला. पण बरीच लोक अशी असतात जे स्वामींची बऱ्याच वेळापासून भक्ती करत आहेत, स्वामींचे बऱ्याच वेळापासून नाव घेत आहेत, पण आज त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये वाईट वेळ येते.
आहे, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. हे माणसाचं आयुष्य आहे, हे माणसाचं आयुष्य एक मोहमाया आहे. या सर्व आयुष्यामध्ये आपल्याला काहीच मिळण्यासारखं नाही आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये काही कमवायचं असेल, या जीवनामध्ये काही करायचं असेल, तर फक्त एकच मार्ग तुझ्या समोर निघून येईल, ते म्हणजे परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराचे नाव जप. नुसतं फक्त एवढेच कर बघ, नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेव आणि परमेश्वराची भक्ती सातत्याने करत राहा. येणाऱ्या काही वेळातच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल आणि चांगल्या मार्गावरती जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द आपल्याला आपले मन हलके करून टाकले, आपल्याला आपल्या मनात चांगले विचार भरते. नेहमी लक्षात ठेव, या जीवनामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेवच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या या जीवनामध्ये परमेश्वराचं नाव जप करा, परमेश्वराची भक्ती करा, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवा. बाकी सर्व काही या दुनियेमध्ये मोहमाया आहे. तुम्ही जसे आला आहात जन्माला, तुम्हाला तसंच जायचं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. या दुनियेमधून, या पृथ्वीवरून तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्वामींचे विचार आहेत, स्वामींचे शब्द आहेत, स्वामींच्या शिकवणी आहेत. शेवटपर्यंत ऐकून घे, नक्कीच भाग्यशाली ठरशील. आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या मनानुसार घडून येईल. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव, फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. नक्कीच नक्कीच चांगले विचार आपले लक्ष वेधून घेतात आणि वाईट विचार हे आपले मन वेधून घेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू काय विचार करतोस, तू मनात काय विचार ठेवतोस, तू काय करण्याची शक्ती ठेवतोस व तू काय न करण्याची शक्ती ठेवतोस, हे सर्व काही तुझ्या मानसिकतेवरती, तुझ्या मनावरती अवलंबून आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच मी कोणाचे वाईट करणार नाही, माझे वाईट होऊ देणार नाहीत स्वामी. फक्त एवढे विश्वास ठेव बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनासारखी होईल. स्वामींचे विचार अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक, फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. चमत्कार तर घडणारच घडणार, पण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकट हे पळून जाणारच जाणार. आणि दुःख संकट काय असतात, दुःख संकट काय असतात, आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त गोष्टी बघितलेली लोक आहेत. स्वतः तुला एक गोष्ट सांगेल, त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठं तात्पर्य लपलेलं आहे. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, त्या दुःखांच्या सामोरे जाण्याची शक्ती ठेव. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख अडचणी स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये आणलेले आहेत, स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यातून घालवतील. फक्त या गोष्टीला थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी लागेल आणि तो थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी स्वतः स्वामी आणतील आणि ती वेळ सुद्धा आणतील, ज्या वेळेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख येतील, आनंद येतील आणि ते आनंद कधी दूर येऊन जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये आपण कंटाळतो की आज माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींना कंटाळून आपण काही ना काहीतरी अयोग्य आपण पायरी उचलण्याचा, अयोग्य आपण पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बरीच लोक आहेत जे या गोष्टीच्या सामोरे जातात. तर नक्कीच स्वामींचा भक्त असेल तर या गोष्टीच्या सामोरे जा. कारण की आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या अशा कथा आहेत, अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या अंगावरती काटा येईल, त्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या मनाला चांगलं वाटेल की स्वामी हे आपल्या सोबत असतात. स्वामी हे आपल्या सोबत असतात, आपल्याला जाणवत नाही पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. तर अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची, आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट गमावलेली, आई वडिलांसकट आपल्या प्रत्येक भाव बहिणीला सुद्धा त्यांनी कमवलेलं. आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये चालत राहिला, आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत राहिला, शिकत राहिला आणि स्वतःचं स्वतः बघत राहिला. एकटा राहून त्याचे आयुष्य त्यांनी कापले. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट आले. ते म्हणजे त्याला एक रोग झाला आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं. त्यांनी जिद्द सोडली नाही. घरात बसून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची मातीचे भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या घरात बनवून तो विकायला लागला. म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही पैसा कमवण्याची. त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलं. पुढे पाठी कोणी नाही आयुष्यामध्ये, आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टीचा विचार करून सुद्धा, या दुःखांचा विचार करून सुद्धा त्यांनी जगण्याचं मार्ग हे शोधत राहिलं. नाहीतर एवढ्यात कोणता तरी माणूस हा आपला जीव देण्याचा सुद्धा
सुद्धा विचार केला असताना ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तो आधीपासून स्वामींचा भक्त होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करायचा. घरात बसला, एक दिवशी घरात बसून असाच विचार करायला लागला की आज 5-6 दिवस झाले मी या रोगामुळे घरात बसलोय आणि मला बाहेर पण पडता येणार नाही, पण यावेळेस मी करावं तरी काय, मी करावं तरी काय, माझे आयुष्य कसे जाईल, माझ्या पुढे पाठी कोणी नाही. तर त्यावेळेस त्याला नक्कीच हे विचार आले की स्वामींमुळे मी अजूनपर्यंत जिवंत आहे, तर स्वामींमुळेच मी या आयुष्यामध्ये जिवंत राहील. स्वामींच्या मूर्त्या बनवून ते विकायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या भांडी विकायला लागला. आणि त्यावेळेस त्यांनी आपले आयुष्य कसे ना कसे तरी पुढे ढकलले. येत्या 6 महिन्यात त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला. जो रोग 10-10 वर्ष बरं होत नाही, तो रोग त्याचा 6 महिन्यात बरा झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनात जिद्द असेल, जर वाईट वेळेमध्ये पण तुला त्या संकटांच्या, त्या दुःखांच्या समोर जाण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही तुला अडवू शकणार नाही. आज बरेच दुःख आहेत, आज मान्य आहे बरेच दुःख आहेत, ते बरेच दुःख आपल्याला वारंवार आपल्याला त्रास देत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त त्या त्रासातून कंटाळू नकोस, कारण की मानवी जीवन हे एक शिकवणाचे जीवन आहे आणि या शिकवणातूनच आपण या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. आणि आज तो पोरगा एक मोठा उद्योगपती आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ते सर्व काही स्वामींमुळे घडलेलं आहे. हीच गोष्ट तो त्याच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसासमोर बोलत असतो की माझ्यासोबत स्वामी होते, माझ्यासोबत कोणी नव्हतं, पण माझ्यासोबत स्वामी होते. ही गोष्ट मला जाणवायची. आणि स्वामींनी चमत्कार घडवला, परमेश्वरांनी चमत्कार घडवला आणि देवानी चमत्कार घडवला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर या गोष्टीतून एक मोठा तात्पर्य मिळतो की दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये स्वीकारायची ताकद पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. जर नक्कीच ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून बोला की मला ही गोष्ट नक्कीच आवडली आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. दुःखासाठी वेळ कालावधी हा लागतो, पण त्यानंतर जी वेळ बदलते ना, ते आपलं चांगलं वेळ आणल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द, स्वामींचे चमत्कार एवढेच नव्हे, स्वामींचे चमत्कार एवढे आहेत की ते आपल्याला ऐकत सुद्धा मनाला चांगले वाटेल आणि बराच वेळ सुद्धा जाईल. पण नक्कीच आज स्वामींसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की इथून जे स्वामींचे संदेश तू ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, ते विचार, ते संदेश तुला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहतील. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकत राहा. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास, तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि
आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो, ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतातच ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, त्याचं वाईट तू पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर, स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर यापुढील स्वामी संदेश जो ऐकणार आहेस तो तुला अत्यंत महत्त्वाचा ठरून जाणार आहे. नक्कीच यापुढील स्वामी संदेश हा शेवटपर्यंत ऐकूनच बघ. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोपी नाहीये किंवा प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी कठीण सुद्धा नाहीये. जेव्हा जेव्हा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवशील तेव्हा तेव्हा स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद वाढेल, प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये जिद्द वाढेल. आणि फक्त तू तुझा आत्मविश्वास वाढव. जेवढा विश्वास स्वामींवर ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. बघ प्रत्येक गोष्ट ही तुझ्याकडून घडून येईल किंवा प्रत्येक गोष्ट तू स्वतः करशील. माणूस प्रत्येक वेळी का चुकतो? कारण की तो इतरांचा ऐकतो, कारण की तो वाईट गोष्टी बघत असतो, वाईट गोष्टी ऐकत असतो. तर त्या गोष्टींना फक्त एकच मार्ग आहे, स्वामींचे चांगले शब्द, स्वामींचे चांगले विचार, स्वामींच्या त्या गोष्टी ज्या गोष्टी कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. आणि त्याच गोष्टी तू आता ऐकणार आहेस, तेच विचार, त्याच महत्त्वाचे मुद्दे तू आता ऐकणार आहेस आणि तेच महत्त्वाचे मुद्दे तुझ्या डोक्यामध्ये चांगले विचार आणतील, तुझ्याकडून चांगले कर्म घडवतील. खरं तर तुला एवढे सांगतो, स्वामींची भक्ती फक्त स्वामींचे नाव घेण्यात नाहीये, तर स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या आचरणात आणण्यात आहे. स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या कृत्यात आणण्याबद्दल आहे. तर नक्कीच स्वामींची प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आचरणात तू आणलीस तर नक्कीच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची शक्य ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची सत्य सुद्धा ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची अनुभव सुद्धा देते. प्रत्येक
प्रत्येक गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा मार्ग तुला मिळणार आहे, प्रत्येक मुद्दे तुला समजून जाणार आहेत. फक्त आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाच्या गोष्टी तुला सांगणार आहे. या जीवनामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. जेव्हा जेव्हा तू वारंवार प्रयत्न करशील तेव्हा तेव्हा तुला यश हे लाभणारच लाभणार. आणि नक्कीच स्वामी एवढे सांगतात की आज जर आपल्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कष्ट करतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये रडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये झगडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न केले तरी सुद्धा यश प्राप्त होत नाहीये, तरी पण त्या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये जर आपण सारखे प्रयत्न करत असू तर आपल्याला यश प्राप्त होते. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा, जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख असून जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असतील, आपल्यामुळे जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असतील, तर आपल्या आयुष्यामधील दुःख हे फार कमी कालावधीसाठी असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर तुझा कोणी दुश्मन आहे, आज जर तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, तुझ्या जवळचा व्यक्ती किंवा तुझ्या लांबचा व्यक्ती, कोणीही असू दे, जर तुझा वाईट विचार करत असेल तू चुकूनही त्याचा वाईट विचार करू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो खरा स्वामींचा भक्त आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट विचार करत नाही. कारण की जेव्हा माणूस वाईट विचार करतो तेव्हा त्याची पूर्णतः वागणूक बदलून जाते, तेव्हा त्याची पूर्णतः प्रकृती बदलून जाते. कारण की एखादा माणूस जेव्हा दुसऱ्याच्या वाईटावर टपलेला असतो तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो, तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये हारून जातो. प्रत्येक मुद्दा हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. फक्त तू त्या गोष्टी समजून घे, फक्त तू त्या गोष्टी शिकून घे, तू त्या गोष्टी समजून घे आणि नक्कीच तुझ्या वागणुकीमध्ये उतरव. कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतःचे शब्द सांगितलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक माणूस हा या जीवनामध्ये भाग्यवंत ठरलेला आहे. तर आता महत्वाचा मुद्दा तुला सांगतच होतो की नक्कीच तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असू दे, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट कृत्य करणारा असेल तर तू सुद्धा त्याचे चांगले विचार कर. तू फक्त एवढेच मनातल्या मनात विचार कर की वरून सर्व काही परमेश्वर बघत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कितीही खोटेपणा दाखव लोकांसमोर किंवा कोणत्याही व्यक्तीने कितीही खोटेपणा दाखवू दे, आपला खरा रंग नको दाखवू दे, पण त्यांनी जे वाईट गोष्टी केलेल्या आहेत ते कोणाला त्यांनी दाखवू नको दे. फक्त नक्कीच परमेश्वर वरून सर्व काही बघत आहे. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा ही मिळते, प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा मिळते आणि प्रत्येकाला शिक्षा मिळणारच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य ठरेल. तू जर विचार करतोयस की आज मी सगळ्यांचं चांगलं करते पण माझ्यासोबत चांगलं का होत नाही, आणि एखादा व्यक्ती आज लोकांचं वाईट करून सुद्धा आज त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतोय, परमेश्वर सर्व काही बघतोय. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येकाला त्याची कर्माची फळं मिळतात. आज जो वाईट करतोय ना, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच्या सोबत सुद्धा वाईट होणार. पण आज जर तू चांगलं करतोयस तरी सुद्धा तुझ्या सोबत वाईट होतोय, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जी चांगली वेळ येईल ती तर आता एक मोठी गोष्ट तुम्हाला समजली असेल, पण आतापासून जो स्वामींचा संदेश चालू होईल त्या स्वामींच्या संदेशामध्ये तुला प्रत्येक ती गोष्ट समजून जाईल जी गोष्ट तू कधी ऐकली सुद्धा नशील, किंवा ती गोष्ट ऐकली असेल तर एकदा पुन्हा ऐकून बघ. कारण की ज्या ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, हृदयात राहतात, त्या गोष्टी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. स्वामी संदेश, स्वामी विचार, स्वामींच्या शब्दांमध्ये चांगले विचार लपलेले आहे, चांगले विचार दडलेले आहे. ते विचार आपल्याला कधी जीवनामध्ये हरू देणार नाही, ते विचार कधीच आपल्याला जीवनामध्ये रडू देणार नाहीत. स्वामींचे शब्द नेहमी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील, स्वामींचे प्रत्येक विचार नेहमी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील. आणि आता महत्वाचे विचार, महत्वाचे संदेश चालू करूयात. ते म्हणजे या जीवनामध्ये पुढे जाण्याचा मार्ग काय आहे, या जीवनामध्ये सुखी राहण्याचा मार्ग काय आहे, या जीवनामध्ये आनंदी राहण्याचा मार्ग काय आहे, आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायचं मार्ग काय आहे, आणि नक्कीच स्वामींचं दर्शन घेण्याचं मार्ग काय आहे, आणि नक्कीच स्वामींच्या चरणी जाण्याचा मार्ग काय आहे. आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये खुश आहेत, तर आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये रडत आहेत. आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या सामोरे जात आहेत. आता फक्त एवढेच सांगेन की नक्कीच जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी ठरतो. दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. कोणाला प्रेमाबद्दल दुःख असतं, कोणाला धनाबद्दल दुःख असतं, कोणाला
आपल्या यशाबद्दल दुःख असतं, तर कोणाला आपल्या कुटुंबाबद्दल दुःख असतं, कोणाला आपल्या स्वास्थ्याबद्दल, आपल्या शरीराबद्दल दुःख असतं, तर कोणाला बऱ्याच गोष्टीचं दुःख असतं. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, हे जीवन आहे. या जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यामध्ये एक सुद्धा दुःख नसेल. या जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही जो सर्व सुखी असेल, सदा सुखी असेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या जीवनामध्ये माणूस जसा आलेला आहे तसाच जाणार आहे. जसा माणूस रिकाम्या हाती आलेला आहे तसाच माणूस रिकाम्या हाती जाणार आहे. तू फक्त तुझ्या कर्मांवरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या विचारांवरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या गोष्टींवरती विश्वास ठेव, तुझ्या प्रत्येक कृत्यांवरती विश्वास ठेव. बाकी धन पैसा सर्व काही मोहमाया आहे. या जीवनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टीला आपल्याला मोह लागतो. आणि नक्कीच आपण परमेश्वरासमोर ती इच्छा ठेवतो. फक्त परमेश्वराला रोज मनापासून आवाज मार, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव. तुला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळणार, तुला आयुष्यातील प्रत्येक सुख सुद्धा मिळणार, सोबत स्वामींचं प्रेम सुद्धा मिळणार. स्वामींच्या शब्दांमध्ये तेवढी ताकद आहे, स्वामींच्या विचारांमध्ये तेवढी ताकद आहे. आज बरीच लोक आपला स्वामी संदेश ऐकतात, पण आज बऱ्याच लोकांना आजचा हा स्वामींचा संदेश पाठव, कारण की या स्वामींच्या संदेशामध्ये तेच शब्द लपलेले आहेत जे शब्द आपल्याला भाग्यवंत ठरवतील. तेच विचार लपलेले आहेत जे विचार आपल्याला भाग्यवंत ठरवतील. तेच विचार लपलेले आहेत ते आपल्याला यशस्वी ठरवतील. आणि प्रत्येक माणसाला फक्त एवढेच सांगेन की स्वामी हे चमत्कार घडवतात. स्वामी हे प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख दूर करतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातून, प्रत्येक संकटातून प्रत्येक माणसाला बाहेर काढतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. फक्त हे सर्व काही वेळेचं खेळ आहे. जशी वेळ असेल तसं तुला सर्व काही समजून जाईल. वेळ ही पटकन बदलते. वेळ ही कशी बदलेल, कधी बदलेल, केव्हा बदलेल हे सुद्धा सांगता येत नाही. आज तुझे आयुष्य काय आहे, उद्या तुझे आयुष्य काय असेल हे सुद्धा सांगता येत नाही. तू आजच्या गोष्टीवरती लक्ष ठेव. आता मी काय करतोय, आता मी काय करणार आहे, पुढे मला काय करायचं आहे, या गोष्टी लक्षात ठेव. मागे काय केलं आहेस, मागे कोणत्या गोष्टीमध्ये चुकला आहेस, मागे कोणती गोष्ट चुकीची केली आहेस, ती गोष्ट सोडून दे. स्वामींसमोर फक्त माफी माग. स्वामी त्या गोष्टीसाठी सुद्धा माफ करतील. पण आत्ता काय करणार आहेस, या पुढे काय करणार आहेस, त्याच्यावरती नीट लक्ष दे. आणि नक्कीच तू जेव्हा यशस्वी ठरशील, त्या यशाचा स्वाद तू गरीब लोकांना सुद्धा दे, तू गरजू लोकांना सुद्धा दे. नेहमी जर तू आयुष्यामध्ये आनंदी असशील तर तुझ्यामुळे आणखीन 4 लोक आनंदी राहायला पाहिजेत. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जर तुझ्यामुळे कोणी दुसरा आनंदी असेल ना, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे संकट येणार नाही, कधीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. स्वामींचे हेच विचार आहेत, स्वामींचे हेच शब्द आहेत, जे शब्द कायम लोकाला भाग्यवंत ठरवतात, जे शब्द कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. तर पुन्हा सुद्धा हेच सांगेन की आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ, नक्कीच भाग्यवंत ठरशील. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरा. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे. आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट
वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट, या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील
तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढेच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. नक्कीच
तर नक्कीच यापुढील स्वामींचे संदेश तुला भाग्यवंत ठरवेल, यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच यशस्वी ठरवेल. इथपर्यंत ऐकलेला आहेस. यापुढील स्वामींच्या संदेशामध्ये तुला चमत्कार हा जाणून येईल, तुला स्वामींचं अस्तित्व हे समजवून येईल. नक्कीच स्वामींची भक्ती करतोस, फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. अत्यंत अनमोल स्वामींचे विचार आहेत, अत्यंत अनमोल स्वामींचे संदेश आहेत. नक्कीच नक्कीच स्वामी स्वतः म्हणतात, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं हे आयुष्य जगायला शिकला, तो खरं हे आयुष्य जगायला शिकला. स्वामींचा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. आज बरीच लोक आपल्या नशिबाला शिव्या देत असतात, आज बरीच लोक आपल्या आयुष्याला शिव्या देत असतात, स्वतः मनातल्या मनात आपला दम तोडत असतात की माझ्या आयुष्यामध्ये असे का, माझ्या आयुष्यामध्ये तसे का. पण तू ह्याचा कधी विचार केलेला आहेस का की आज लोक तुझ्या पुढे गेलेत तर बरीच लोक तुझ्या पाठी सुद्धा आहेत. आज तुला कसं ना कसं तरी करून, कष्ट करून तुझ्यावरती कर्ज आहे, काही ना काहीतरी तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट आहेत, पण तुला कमीत कमी 2 वेळेचं जेवायला तरी मिळतंय. आज बरीच लोक अशी अनाथ आहेत, आज बरीच लोक अशी आपल्याला बघायला मिळतात ज्या लोकांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर भीक मागावी लागते. अशी परिस्थिती सध्याच्या कलियुगामध्ये तयार झालेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवलात ना की तुमच्याकडे जेवढं आहे तेवढ्या गोष्टींमध्ये तुम्ही समाधानी राहायला शिकलात ना, तर नक्कीच या कलियुगामध्ये तुम्हाला कधीच रडायची वेळ येणार नाही, या कलियुगामध्ये तुम्हाला कधीच कोणाकडून काही मागण्याची वेळ येणार नाही. आणि नक्कीच जो व्यक्ती खरंच समाधानी राहायला शिकला तो खरंच या आयुष्यामध्ये जगायला शिकला. आणि नक्कीच स्वामी स्वतः सांगतात, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबत जरी कोणी नसेल, तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहणार, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहणार. तू स्वामींचे शब्द फक्त रोज ऐक, तू स्वामींचे विचार फक्त रोज ऐक, स्वतः स्वामी तुझ्या सोबत राहणार. स्वामींचे विचार वारंवार ऐकत राहा. काही गोष्टी ऐकलेल्या असतात त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत राहा, कारण की त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात. कधी ना कधीतरी आपल्या कृत्यातून बाहेर पडून त्या गोष्टी आपले आयुष्य घडून दाखवतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो, अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्या चुका मोजत बसू नका, आयुष्यात त्यालाच त्याच्या चुकाची शिक्षा देईल, आयुष्याचं त्यालाच त्याच्या चुकाची शिक्षा देईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये आलेला आहे स्वतःच्या चुका मोज, दुसऱ्यांच्या चुका मोजत बसू नकोस. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये तुझ्यामुळे दुःख होणार नाही या गोष्टीची नेहमी काळजी घे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुसऱ्याचा विचार करून आपल्याला काहीच मिळणार नाहीये की हा इथे चुकलाय तो तिथे चुकलाय, एकामेकांच्या चुका मोजत बसू नका. या आयुष्यामध्ये फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुसऱ्यांच्या हितासाठी विचार कर, दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी विचार कर. भले तो समोरचा माणूस चुकीचा असेल, तू त्याच्या चांगल्याचाच विचार कर. नक्कीच प्रत्येक गोष्ट हे स्वतः स्वामी पाहत आहेत. कोण कसा काय करतोय, कोण कुठे चुकतोय, कोण कोणते विचार करतोय, कोण कोणते कर्म करतोय. प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळ मिळणार आहेत, प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार आहेत. तू तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव, तू तुझ्या कृत्यांवर विचार कर. आणि नेहमी स्वामींचे विचार तुला हेच सांगतील, नेहमी स्वामींचे विचार तुला हेच सांगतील की नक्कीच चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये काहीच नसेल तरी परमेश्वराची साथ तुझ्या सोबत कायम राहील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये रडत आहेस, आज तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत आहेस, पण नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या इच्छेनुसार होत नाहीये. तू चांगला आहेस, तू लोकांसाठी चांगला करतोस, स्वतःचा चांगला विचार करतोस, कुटुंबाचा चांगला विचार करतोस, तर चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल, पण काही वेळ तुला नक्कीच प्रयत्न करावे लागणार आहेत, पण नक्कीच साथ कधी सोडणार नाहीत स्वामी तुझी, साथ कधीच सोडणार नाहीत स्वामी तुझी. तर हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, हे स्वामींचे संदेश, हे स्वामींच्या गोष्टी तुला यशस्वी ठरवतील. तू फक्त स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, भाग्यवंत तर ठरशीलच. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो,
माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचा आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही, चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही.
कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या तर महत्वाचा मुद्दा तुला समजला, महत्वाचा टप्पा तुला समजला. पण इथून स्वामींचे विचार जे ऐकणार आहेस, इथून स्वामींचे शब्द जे ऐकणार आहेस, ते शब्द तुला कायम भाग्यवंत ठरवतील. एक महत्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्वाचा टप्पा तुला सांगतो. एक छोटंसं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये सर्व काही लपलेलं आहे. या ब्रह्मांडातली सगळी ताकद त्या वाक्यामध्ये लपलेली आहे. ते म्हणजे जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. हा शब्द ऐकूनच अंगावरती काटा येतो. स्वामींच्या शब्दांनी कायम माणसाला चांगली शिकवण दिलेली आहे. पण जिथे सर्व काही असमर्थ होतो, जिथे सर्व काही संपून जातं, जिथे आपल्याला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा राहत नाही, त्या वेळेतून स्वामी बाहेर काढतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी या पृथ्वी लोकात आलेले, आणि नक्कीच स्वतः स्वामींनी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अनुभव प्रत्येक माणसाला दिलेला आहे. चमत्कार हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घडवलेला आहे. आणि स्वामी स्वतः म्हणतात की नक्कीच जर माणसाने चांगले विचार आपल्या स्मरणात ठेवले, चांगले विचार, चांगली शिकवण ऐकत राहिले, चांगली शिकवण कायम आपल्या हृदयात बसवत राहिले, तर नक्कीच तू या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरशील. कारण की ज्याची स्मरण शक्ती चांगली आहे, ज्याची ऐकण्याची शक्ती चांगली आहे, जो चांगले विचार ऐकू शकतो, तो या कलियुगामध्ये भाग्यवंत सुद्धा ठरू शकतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींचे तेच विचार तू आता ऐकत आहेस, स्वामींचे तेच शब्द तू आता ऐकत आहेस. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की नेहमी जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. आज बरेच स्वामी भक्त असे म्हणतात, आज बरेच स्वामी
भक्त असे म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये मी वारंवार प्रयत्न करतो, माझ्या आयुष्यामध्ये मी वारंवार कष्ट घेतो, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये मी पाठी का? माझ्या आयुष्यामध्ये आज बरेच त्रास आहे, माझ्या आयुष्यामध्ये आज बरेच अडथळे आहेत, पण आज नक्कीच स्वामी माझ्या सोबत का नाहीत? असे प्रश्न स्वामींवरती उचलतात. पण आज बऱ्याच लोकांनी खूप कष्ट केलेले आहे, खूप मेहनत घेतलेली आहे आणि आज बऱ्याच लोकांनी स्वामींसमोर फक्त हेच सांगितलेले आहे की स्वामींनी मला ओळखले, स्वामींनी मला ओळखले. भले त्यांनी वेळ घेतला, काळ घेतला, या वेळ काळेमध्ये मला मोठा अनुभव मिळाला, त्या अनुभवातून माझ्या मनाचे भाव स्वामींनी ओळखून घेतले, म्हणून आज प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती करतो, म्हणून आज प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती करतो. आणि नक्कीच या कलियुगामध्ये कोणताही माणूस मोठा छोटा नाहीये. आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. एक गोष्ट तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, सूर्य काही बोलत नाही, त्याचा सूर्यप्रकाश हा त्याची प्रचिती देतो. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुमचा परिचय कोणाला देत बसू नका, आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. अत्यंत महत्त्वाचा विचार आहे, अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे की नक्कीच तुम्ही स्वतःला साध्य करण्यासाठी लोकांसमोर काही करू नका. परमेश्वर सर्व काही पाहत आहे. तुम्ही कोणते कष्ट घेताय, तुम्ही काय प्रयत्न करताय, लोकांना दाखवून काही मिळणार नाही. लोकांना हळूहळू वेळेप्रमाणे सर्व काही समजून जाईल. भले तू आज छोटा मोठा काम करत असशील, त्या कामामध्ये मन लावून फक्त त्या कामामध्ये प्रयत्न करत राहा. बघ त्या कामामध्ये सुद्धा भाग्यशाली ठरशील, त्या कामामध्ये सुद्धा भाग्यवंत ठरशील. आणि नक्कीच स्वामी समर्थांबद्दल एक माझ्या मनातले भाव तुला सांगतो. स्वामी समर्थांबद्दल आज माझ्या मनातले शब्द तुला सांगतो, ते म्हणजे आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत, आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत, आपल्याला संकटामध्ये खेचणारे, आपल्याला रडायला लावणारे या दुनियेमध्ये कमी नाहीत, या जगामध्ये कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे ना तितकं सत्यही हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही, आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. अतिउत्तम स्वामींचे विचार आहेत, अतिउत्तम स्वामींचे शब्द आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नको, शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आज हेच स्वामींचे विचार, आज हेच स्वामींचे शब्द तुला भाग्यशाली ठरवणार, आज हेच स्वामींचे शब्द तुला यशस्वी ठरवणार. काही गोष्टी ऐकल्या असशील, काही गोष्टी स्मरणात ठेवल्या असशील, काही गोष्टी आपण वारंवार ऐकतो, त्या गोष्टींची आपल्याला सवय लागते. तर स्वामींचे शब्द, स्वामींची शिकवण काही वेळा आपण वारंवार ऐकतो, तर त्या गोष्टी चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यशाली ठरवतील आहेत. आतापासून या स्वामींच्या संदेशाला सुरुवात होत आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. येणाऱ्या थोड्याच वेळात जेव्हा आयुष्याची शिकवण भेटेल, जेव्हा तुला आयुष्याचा अनुभव भेटेल, तेव्हा नक्कीच बोलशील की स्वामींचे शब्द सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवतील. खरं तर अशक्य ते शक्य करून दाखवतील स्वामी. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतातच करतात. तर स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की सर्व काही अशक्य करून दाखवतील. जर स्वामींवरती पूर्णतः विश्वास असेल तर आतापासून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला स्वामींची साथ मिळणार आहे. एखादा व्यक्ती, एखादा माणूस जो स्वामींवरती भरोसा करतो, स्वामींवरती विश्वास करतो, नक्कीच आपण प्रत्येक माणूस आज स्वामींना मानतो. फक्त एवढंच आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती निस्वार्थपणाने करा. या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वामींचा हात तुमच्या पाठीशी पाहिजे असेल, स्वामी तुमच्या पाठीशी पाहिजे असतील, तर फक्त निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केला तर आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होणार. आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती रडण्याची वेळ येणार नाही. मानवी जीवन आहे. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट येत राहत असतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट येणारच. आणि नक्कीच जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत असाल, जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवता, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असाल, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती का करतो? प्रत्येक माणूस स्वामींकडून काही ना काहीतरी इच्छा मागत असतो. पण नक्कीच तुम्ही जी इच्छा मागता, तुम्ही जी स्वामींकडून मदत मागता, फक्त एवढेच विचार करा, तुम्ही जी इच्छा, जी मदत मागत आहात, त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? तुम्हाला नक्कीच एका गोष्टीमध्ये यशस्वी ठरायचं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. तुमची तब्येत खराब असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला लागेल, स्वतःची मनस्थिती सुधारावी लागेल. आणि
नक्कीच तुम्हाला कोणते प्रयत्न करत असाल तुम्ही की मला आयुष्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तेव्हा स्वामी तुम्हाला साथ देतील. जो माणूस निस्वार्थीपणाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करेल त्या व्यक्तीला सर्व काही आयुष्यामध्ये मिळून जाईल. आणि जो व्यक्ती फक्त स्वामींसमोर हात पसरून बोलेल की स्वामी मला हे पाहिजे ते पाहिजे, पण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करणार नाही, हालचाल करणार नाही, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारच्या गोष्टी लवकरात लवकर भेटू शकत नाहीत. कारण की जो माणूस त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो त्या माणसाला लवकरात लवकर यश प्राप्त होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगितलेला हा घोर कलियुग येणार आहे. त्या घोर कलियुग मध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपला विचार करणार नाहीत, आपली जवळची लोक सुद्धा आपली राहणार नाहीत. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात, स्वतः मनाच्या मध्ये जिद्द ताकद आणि नक्कीच चिकाटी तुमच्या मनात ठेवलात, तर आयुष्यामध्ये कधी तुमच्यावरती कोणत्या प्रकारची वाईट वेळ येणार नाही. आणि वाईट वेळ आली तरी तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अनुभव येईल आणि नक्कीच आयुष्याशी तुम्ही कधी हारणार नाही. आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी छोटे छोटे मुद्दे होते. आता अत्यंत महत्त्वाचे मोठे मोठे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे, जे मुद्दे तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजावून जातील. आतापासून चुकूनही दुर्लक्ष करू नका, नक्कीच आतापासून शेवटपर्यंत ऐकून घ्या. कारण की प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाबी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. तुमचे कर्म तुमचे भविष्य ठरवते, ही गोष्ट वारंवार तुम्ही ऐकला असाल. जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते. ते फळ आपल्याला या जीवनातच ते फळ आपल्याला प्राप्त करायचे आहे, किंवा या जीवनातच आपल्याला प्रत्येक कर्माची चुकी सुधारून जायची आहे. जे काय आहे ज्याची शिक्षा सुद्धा आपल्याला याच जीवनात मिळणार आहे. चांगलं केला तर नक्कीच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला याच जीवनात मिळणार आहे. प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं तरी कारण असतो, काही ना काहीतरी घडत असतं, त्या पाठी स्वामींचा हात असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्वामींनी माझी परीक्षा घेत आहेत, स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का आणले आहेत, कारण की मला माझ्या आयुष्याचा अनुभव द्यायचा आहे. जो व्यक्ती एखाद्या वेळेला आयुष्याची अनुभव सर्व शिकून जातो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत ते दुःख आले तर तो त्याच्या बरोबर सामोरे जाऊ शकतो. आणि असं नाही की कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी येत नाही. जो सर्वात श्रीमंत आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात, जो सर्वात गरीब आहे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख अडचणी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला हा ठाम राहिलं पाहिजे. सर्वप्रथमच सांगितले होतं, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करणार नाही. आपली जवळची लोक सुद्धा आपला घात करतील. तर दुसऱ्यांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा, दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवरती अवलंबून राहा. सर्वप्रथम तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी ठरायचा मार्ग तिथूनच निघून जाईल, तिथूनच तुम्हाला तो मार्ग सापडून जाईल ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रत्येक गोष्ट मी टप्प्याटप्प्याने सांगत आहे, पण आणखीन महत्त्वाचे जे स्वामींचे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे तुम्हाला समजणार आहेत. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत त्या गोष्टी फक्त तुम्ही मनाने ऐकून घ्या. कारण की जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या मनात राहतील, जेव्हा जेव्हा चांगले विचार आपल्या कानावर पडतील, ते आपल्या कृत्यातून बाहेर निघतील, ते आपल्या वागणुकीतून बाहेर निघतील आणि नक्कीच तुमच्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतील. माणुसकी, या जीवनामध्ये माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चांगल्या प्रकारात प्रत्येक माणसाची वागत असाल, जो व्यक्ती तुमचा वाईट करते जर तुम्ही सुद्धा त्याचं चांगलं बघत असाल, तर तुम्ही खरे माणूस आहात या जीवनातील. कारण की आज ज्याचं कोणी वाईट बघितलं दुसरा व्यक्ती सुद्धा त्याच व्यक्तीचं वाईट बघतो की ह्याने माझं वाईट केलं आणि ह्याचं सुद्धा वाईट व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही हे विचार घेऊन या जीवनामध्ये जगत आहात तर तुम्ही नक्कीच या जीवनामध्ये कधी यशस्वी ठरणार नाही, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला जास्त वेळ यश प्राप्त होणार नाही, किंवा बरेच असे दुःख आहेत जे तुमच्या आयुष्यामध्ये कायम सतत राहतील. कारण की जेव्हा आपण दुसऱ्या लोकांचा चांगला विचार करू तेव्हा आपल्यासोबत चांगलं घडेल. भले समोरचा माणूस आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आपल्याला शिव्या घालत असेल, किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन देत नसेल, अशी कोणतीच ताकद नाही जी ताकद तुम्हाला या जीवनामध्ये अडकवून ठेवेल. कारण की प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. तुम्ही फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, थोडा वेळ फक्त विचार करा की मी माझ्या आयुष्यामध्ये कुठे चुकतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यातील हे दुःख आहे, संकटाची वेळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये कोणाची मदत नाही आहे. या गोष्टीबद्दल फक्त विचार करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. बघा प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्वतःहून निघून येईल आणि स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी राहतील. फक्त स्वामींचे
नाव जप करा, सकाळ संध्याकाळ स्वामींचे नाव घेत असाल तर आयुष्यामध्ये तुमचे जीवन हे सुखरूपपणे सुखाने निघून जाईल. आता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे, चुकून दुर्लक्ष करू नका. या पुढील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील व काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा नसतील. तर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या वागणुकीत उतरतात. कारण की चांगले विचार हे चांगले भविष्य ठरवतात. चांगले विचार आहेत, दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच तुला भाग्यवंत ठरवणार आहे. लक्षपूर्वक ऐकून घे. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे, जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी
वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस, कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस, कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकून ही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे, कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधी असून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा.
आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख